आणि आता बघूयात मुंबई फास्ट. महिलांबाबत राहुल गांधींची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. एकीकडे महिला सक्षमीकरणाबाबत भाषणं देतात तर दुसरीकडे महिला आरक्षणाला राहुल गांधी विरोध करतात असा टोला फडणवीसांनी लगावला. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष झाला असून काँग्रेस बोलघेवड्यांचा पक्ष झाल्याचंही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस बोलघेवडा पक्ष झाला असून काँग्रेसवर त्यांनी टीका केली. राज्यातल्या काँग्रेसचा आमच्या पक्षावर काय राग आहे मला माहिती नाही. राज्यातील काँग्रेस नाराज का आहे माहिती नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तर तुमच्या पक्षाचा राग करतो हा बाळबोध कुठून आला असा सवाल वडेट्टीवारांनी सुळेंना केलाय. तुम्ही मोदींना भेटलात तरी आम्हाला राग येत नाही, आम्हाला सगळं माहिती आहे, यावर आज बोलणार नसल्याचं सूचक वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील वांद्रेमध्ये आंदोलन करण्यात आलंय. वांद्रे इथल्या नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलू नये आणि मुंबईतील मोकळी मैदानं भूखंड वाचवण्यासाठी जोरदार तिरंगा आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी तिरंगा आंदोलन केलं. 4 वर्षात 17हून अधिक मैदानं निवासी किंवा कमर्शियल करण्यात आली आहे. दरम्यान नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. वांद्रे इथलं मैदान भाजपमुळे सुरक्षित राहिलंय. आदित्य ठाकरेंनी अनेक भूखंड गिळंकृत केले, त्याचा हिशोब द्या असा पलटवार नवनाथ बन यांनी केला. शाळेतील न शिजणारा वाटाणा खाऊन दाखवा असं चॅलेंज निकृष्ट पोषण आहारावरून राऊतांनी केलंय. पीएम मोदी मंत्र्यांना रील्स बनवायला सांगतात पण रील्स बनवल्यानं अंगणवाडी सेविकावर कारवाई करता अशी टीका राऊतांनी केली. भाजप काळात फक्त भ्रष्टाचारच सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. शाळांपासून मंदिरांपर्यंत पैसे खाण्याचं काम सुरू असून उद्योगाच्या जमिनीही विकल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही. नेत्यांना गरीब ओबीसींचं काही घेणं देणं नाही, ते मराठ्यांच्या विरोधात फिरवतायत असं जरांगे म्हणाले. तर सरकारनं डाव टाकला तर मराठे देखील सरकारवर डाव टाकणार असा इशारा जरांगेंनी दिला. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी भारताच्या अंतराळ प्रवासाचं कौतुक केलं. आणखी मोठी स्वप्न पाहणं, अधिक नवनवीन प्रयोग करणं आणि प्रगतीची नवी क्षितिज गाठणं यासाठी शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर. विलीनीकरणाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुढची भूमिका लवकरच ठरणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची कोर कमिटी बैठक बोलावली. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतलाय. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. शाळांचं आधुनिकीकरण, शिक्षकांचं सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. भाजपने देशातील जेनझी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे, स्मृती इराणींसह 4 नेत्यांचा या समितीत समावेश आहे. जेनझीच्या आशा, चिंता, आकांक्षा समजून घेण्यावर या कार्यक्रमाचा भर असेल. भुलेश्वरमधील घटना दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत प्राण गमावलेल्या गणेश भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. साखरेच्या दरवाढीचं समर्थन करताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी एक अजब विधान केलं. साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील, त्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय असतात असं मनीषा कायंदे म्हणाल्या. सोबतच मिठाईसाठी आपल्याकडे शुगर फ्रीचा पर्याय सुद्धा असल्याचं विधान त्यांनी केलं. मुंबई भाजपच्या पक्ष कार्यालयात उद्या संध्याकाळी 5 वाजता अमित साटम यांनी बैठक बोलावली. मुंबई महापालिकेतल्या भाजपमधील गटबाजी, नगरसेवकांची नाराजी आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, नगरसेवक, प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सेक्युलर मतं वगळण्याचा प्रयत्न असून मागच्या आधारानं मतदार वगळण्याचा डाव आहे अशी टीका एसआयआरवरून वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. तर एसआयआर प्रक्रिया अजून संपलेली नाही. प्रत्येक पक्षाला बीएलए दिले आहेत. वैध मतदार बाहेर राहू नये यासाठी बीएलए आहेत असं फडणवीस म्हणाले.
राज्यात राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेत 90हून अधिक विधानसभा मतदारसंघातील 25% अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेलं नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मोठ्या संख्येनं मतदारांची नावं 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी महापालिका शाळेतील शिक्षकांना दिलेलं अतिरिक्त काम पूर्ण झालंय. त्यामुळे SIRच्या कामासाठी शाळांच्या वेळेत केलेले तात्पुरते बदल रद्द करण्यात आले. तर आता शाळा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार भरवण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. पालघरमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या निवासस्थानासमोर आरक्षण हक्क बचाव समितीचं आंदोलन. पालघर जिल्ह्यातील 17 संवर्गातील नोकऱ्यांमध्ये OBC SC यांचे आणि इतर सर्व बिगर आदिवासी समाज घटकांचं आरक्षण शून्य केल्यानं निषेध आंदोलन. विविध घटकातील उमेदवारांची प्राधान्यानं भरती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी जागेची चाचपणी करण्यात आली. 29 ऑगस्टला जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. हे आंदोलन मुंबईत होण्याची शक्यता. यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून स्टेज बैठक व्यवस्था, येण्या जाण्याचा मार्ग या सगळ्या गोष्टींची तपासणी केली. मुंबई महापालिकेतील 50 फेलो पदासाठी आतापर्यंत 4,500 अर्ज आले आहेत. एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती होणार आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष तसंच विभाग प्रमुखांच्या खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 50 ठिकाणी जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेकदा बाहेरून औषधं विकत घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतोय. लक्षात घेऊन जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल महानगरपालिकेकडून देशातील पहिल्या महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी पाड्यांचा देखील विकास व्हावा, त्याचबरोबर धावपटूंना निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अनोखा अनुभव घेता यावा या उद्देशाने महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. बोर्डिंग पासवर शिक्का मारणं 1 सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता भारतीय विमानतळावरून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्यक्ष बोर्डिंग पास बाळगण्याची किंवा त्यावर शिक्का मारून घेण्याची गरज भासणार नाही. मुंबईतील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना हद्दीचं कारण देऊन दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवलं जातं. यामध्ये सुलभता यावी यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करण्यात येणार आहे. निधी अभावी तान्ह्या मुलांच्या संगोपन साहित्यात घट झाली आहे. अनेक वर्ष बेबी केअर किटच्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र आता वाढत्या महागाईच्या तुलनेत निधी अपुरा पडत असल्यानं किटमधील वस्तूंमध्ये कपात करण्याची नामुष्की महिला बाल विकास विभागावर उडवली. JNPA बंदरातून 360 TU क्षमतेची पहिली लांब पल्ल्याची डबल स्टॅक मालगाडी CGMV कडे रवाना झाली आहे. यामुळे JNPAची लांब पल्ल्याची रेल्वे जोडणी आणि आयात निर्यात मालाच्या जलद वाहतुकीला बळ मिळणार आहे. एका रेकमधून अधिक कंटेनरची वाहतूक शक्य झाल्यानं रेल्वे माल वाहतुकीची कार्यक्षमता वाढणार आहे. ओणम सणासाठी रेल्वे प्रशासनानं लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम उत्तर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुअनंतपुरम उत्तर विशेष गाडी 23 ऑगस्टला दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुरू. अदानी ग्रुपनं मुंबईच्या गणेशोत्सवात औपचारिकरित्या प्रवेश केलाय. चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाशी त्यांनी विशेष भागीदारी केली आहे. 107 वर्ष जुनं असलेलं चिंतामणी मंडळ या भागातील सर्वात जुनं आणि शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. मुंबईतील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी सर्वेक्षण करून आवश्यक मशिनरी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्या असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई पालिकेला दिले. तसंच गणेशोत्सवात थर्माकोल, प्लास्टिक फुलांचा वापर न करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. गिरगावातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी आज आगमन सोहळा रद्द केलाय. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला. तर अनेक गणेश मंडळांनी शांततेत बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय घेतला. लालबागच्या राजाच्या प्रवेश मार्गावर जाळी बसवण्यात आली आहे. राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी म्हणून आणि चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रवेश मार्गावर विशेष संरक्षण जाळी बसवण्यात आली.
रक्षाबंधन निमित्तानं ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. नागरिकांसाठी विक्री केंद्र खुलं झालं असून केंद्राला भेट देऊन कारागृह प्रशासन आणि बंदी बांधवांचा उत्साह वाढवावा असं आवाहन करण्यात आलं. पालघरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. आगामी सण उत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी 4 अधिकारी 35 अंमलदार सहभागी झाले होते. IIT मुंबईने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 620 PhD पदव्या प्रदान करून इतिहास रचलाय. एकाच वर्षात 600हून अधिक PhD पदव्या देणारी IIT मुंबई ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे. मुंबईकर वाढत्या महागाईत होरपळत असताना आता पालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी, करवाढ आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी शुल्क आकारणीचा विचार करत आहे. विविध विभागांना आकारणीत वाढ करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या PUC तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पेट्रोल गॅस दरवाढीनं सर्वसामान्य जनता आधीच होरपळली असताना ऐन सणासुदीच्या दिवसात दररोजच्या जेवणात लागणारा नारळ 10 रुपयांनी महागला. शिवाय साखर, गूळ, कांदे, भाज्या आणि खाद्यतेलाचे दर सुद्धा 20 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं असून रोजचा स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. ऐन सणासुदीत साखर वाढल्यामुळे मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. LPG गॅसच्या दरात वाढ झाली. यानंतर इंधन दरवाढ आणि आता साखर, नारळाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दरवाढ करावी लागत असल्याचं मिठाई विक्रेत्यांनी. मार्केट यार्डमध्ये बदाम, पिस्त्याची आवक निम्म्यावर आली आहे. सणासुदीमुळे मागणी वाढली आहे. उत्पादनातील घट, वाहतूक खर्चात वाढ आणि सौदे टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं गेल्या 15 दिवसात बदाम, पिस्ता आणि काजूच्या दरात किलोमागे 100 ते 300 रुपयांची वाढ झाली. पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या वाढीव गावाला रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांनी मोठी अडचण होते. माफ करा, त्यांना रेल्वे ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. ऑगस्ट महिन्याचा शेवट एल निनोच्या प्रभावामुळे कोरडा जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरात दुष्काळाची चिंता लागून राहिली आहे. महिना संपत आला तरी राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचं समोर आलं. आतापर्यंत राज्यात 6% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. आगमन सोहळ्यादरम्यान भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 गणेश भक्तांचा मृत्यू झालाय. गणेश मूर्तीच्या मागील वेल्डिंग तुटल्यानं मूर्ती कोसळल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही मूर्ती कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अंधेरी पश्चिम इथल्या हेलन गार्डन परिसरात दुचाकीने रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्न औषध प्रशासनानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे कुर्ला संकुलातील खाद्यपदार्थ सेवेचा अन्न परवाना निलंबित केलाय. FDAच्या या कारवाईमुळे संकुलातील सर्व रेस्टॉरंट, बार आणि खाद्यपदार्थ सेवा पुढील आदेशापर्यंत बंद आहेत. ठाण्यात FDAच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोकण विभागाचे निवृत्त सहायुक्त यांच्यावर करण्यात आला. तसंच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निवृत्त सहायुक्तांना नोटीस बजावली असून 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. 150 बड्या फूड ब्रँड्सना FSSAIचा मोठा दणका. बड्या फूड ब्रँड्सना 150हून अधिक नोटीस देण्यात आल्या. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. राज्यात सर्दी, ॲलर्जीसाठीच्या 2 औषधांवर निर्बंध. 4 वर्षांखालील मुलांसाठी बंदीचा इशारा बंधनकारक. क्लोरफेनिरा, माइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या औषधांवर निर्बंध लावण्यात आले.
बोरिवली ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये महिला विक्रीसाठी आणलेल्या बोंबिलला चक्क कृत्रिम रंग लावताना कॅमेऱ्यात चित्रित झाल्या. मासे ताजे आणि आकर्षक दिसावे त्यासाठी उघड्यावरच त्यांना रंग लावला जात असल्याचा आरोप होतोय. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भिवंडीच्या ओल्ड ठाणा रोड परिसरात किरकोळ वादातून हाणामारी झाली. या हाणामारीत 62 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.